2025 सुरू झालेलं आहे. सर्वांना नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा. घरामध्ये मी सर्वांना शुभेच्छा दिल्या आणि तुम्हाला सगळ्यांना नवीन वर्ष एकदम सुखासमाधानी. सकाळी सकाळी रिवा पण उठलेली होती आणि रिवाची डिमांड आता खूप वाढायला लागली. एक मामा झाला की दुसरा मामा घेऊन तिला फिरत असतो. सकाळी सकाळी 2 कामं होती. एक तर हनुमानाचं दर्शन करायचं होतं आणि दुसरं म्हणजे खवा घेऊन यायचं होतं. पोहोचलो खवा घ्यायच्या ठिकाणी. खवा घेतला 1 किलो आणि निघालो आम्ही मारुतीचं दर्शन करण्यासाठी. हनुमानाचं दर्शन घेतलं आणि घरी पोहोचलो आणि मम्मीने गुलाबजामुन बनवायला सुरुवात केली होती. नवीन वर्षाची सुरुवात गोड व्हायला पाहिजे म्हणून गुलाबजामुनचा हा बेत होता. बऱ्याच दिवसापासून आमचा टीव्ही खराब झालेला आहे. त्याचा डिस्प्ले गेलेला आहे पण आम्हाला रिपेअरिंगसाठी वेळच भेटत नव्हता. आज गेलो येवल्याला, म्हटलं चला टीव्ही रिपेअर करूया आणि थोडीशी शॉपिंग करूया म्हणून गेलो आम्ही मॉलमध्ये. तर तिथे ते आम्हाला गुलाबजामुनचे पॅकेट्स विकत होते. म्हटलं आम्ही ऑलरेडी घरी बनवलेले आहेत. फटाफट शॉपिंग करून आम्ही पोहोचलो सोनाच्या घरी. सोनाचं आत्ताच लग्न जमलेलं आहे आणि मुलीकडच्या घरून त्याला मकर संक्रांतीनिमित्त भरपूर असे स्वीट्स आलेले होते. सगळे स्वीट्स घेतले आणि आम्ही पोहोचलो घरी आमचे गुलाबजामुन टेस्ट करण्यासाठी. दुपारपासून ते वाट बघत होतो. त्यानंतर आम्ही केलं रिवासोबत थोडासा टाइमपास झाल्यानंतर आम्ही गेलो झोपण्यासाठी. भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. सगळ्यांना हॅपी न्यू इयर. लाईक शेअर सबस्क्राईब.